व्हॉट्सॲपमुळे घटस्फोट झाल्याची प्रकरण आपल्याला नवी नाहीयेत, पण आज आपण पाहणार आहोत व्हॉट्सॲपवरनं घेण्यात आलेल्या घटस्फोटाची बातमी. व्हॉट्सॲपमुळे नाही तर व्हॉट्सॲपवरून घटस्फोट. अमेरिकेतील पत्नीनं नागपुरातील पतीला दिला ऑनलाईन घटस्फोट. व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंगद्वारे कोर्टात हजर राहिली पत्नी. नागपुरात सध्या एका घटस्फोटाची चर्चा आहे. नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयात हा घटस्फोट घेण्यात आलाय. या घटस्फोटावेळी पत्नी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवरून हजर राहिल्यानं हा घटस्फोट चर्चेचा विषय ठरतोय. कारण बहुधा नागपुरातील हे पहिलंच प्रकरण आहे. आतापर्यंत दिल्ली किंवा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये झालेले प्रकरण मला माहिती आहे. कदाचित नागपुरातलं हे प्रकरण पहिलं असावं, पण मला असं वाटतं की सोशल मीडियाचा गैरउपयोग होतानाच्या घटना जेव्हा समोर येतात तेव्हा अशा कायदेशीर प्रक्रियामध्ये खूप म्हणजे पॉझिटिव्ह वेनी जेव्हा असे सोशल मीडियाचा वापर होतो आणि वेळेची बचत होते आहे, याच्यामध्ये पैशांची बचत होते आहे, तर नक्कीच हे एक पुढचं पाऊल म्हणून आपल्याला बघता येईल. त्याचं झालं असं की पती नागपूरचा राहणार आहे. त्याची पत्नी शिक्षणासाठी अमेरिकेत आहे. पतीनं नागपुरातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केलाय. मात्र पत्नीनं सुनावणीसाठी नागपुरात येण्यास असमर्थता दाखवल्यानं अखेर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलचा आधार घेण्यात आला. ॲफिडेव्हिटच्या व्हेरिफिकेशन करता व्हॉट्सॲप थ्रू व्हिडिओ कॉल तिला करण्यात आला. कोर्टाने काउन्सिलरला डायरेक्शन दिले. काउन्सिलर मॅडमनी त्या अनुषंगाने व्हॉट्सॲप थ्रू व्हिडिओ कॉल केला आणि तिच्याकडनं व्हेरीफाय करून घेतलं की हे ॲफिडेव्हिट तिचंच आहे का, तिने ड्राफ्ट केलेलं आहे, तिने वाचलेलं आहे, तिने सह्या केलेल्या आहेत आणि तिचं परमनंट ॲलिमनीची अमाऊंट मिळालेली आहे, तिला गोल्डन ऑर्नामेंट्स आर्टिकल्स मिळालेले आहेत. हे व्हेरीफाय केल्यानंतर तो रिपोर्ट त्यांनी कोर्टात सादर केला. कोर्टाने ते सगळं एक्सेप्ट केलं आणि त्या अनुषंगाने त्यांचा डिवोर्स झाला. न्यायालयाच्या फेऱ्या मारण्यातच अनेकांचं आयुष्य खर्ची पडल्याची उदाहरणं आपल्याला ऐकिवात असतील. अशातच टेक्नॉलॉजीनं न्यायदानाच्या प्रक्रियेत केलेला हा शिरकाव स्वागतार्ह म्हणावा लागेल. संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर.